जनसेवेचे कार्य करून जीवन सार्थकी लावा. मांडोदेवी येथील महिला मेळाव्यात अखिल भारतीय महिला सेक्रेटरी वृंदाताई जोशी यांनी व्यक्त केले मत. गोरेगाव, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणुकीचे पालन करून आज घडीला संपूर्ण देशभर श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून रामानंद संप्रदायाच्या वतीने जनकल्याणाचे सेवा कार्य आणि जडमुडांच्या उद्धारासाठी अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहाराची सांगड घालून जीवन कसे जगावे यासाठी विविध सेवाभावी उपक्रम राबवून विचारसरणीचे प्रत्यक्ष अनुकरण होत आहे. या जनसेवेच्या कार्यात सहभागी होऊन जीवन सार्थकी लावा असे मत नुकतेच दिनांक 16 मे शनिवारला दुपारी 12 वाजता रामानंद संप्रदायाच्या वतीने आयोजित भव्य दिव्य महिला मेळाव्यात मार्गदर्शन करून आपले मत अखिल भारतीय महिला सेक्रेटरी वृंदाताई जोशी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुष्पाताई दडवे तर मुख्य मार्गदर्शक म्हणून वृंदाताई जोशी ह्या होत्या. अतिथी म्हणून पीठ महिला निरीक्षक वैशाली चतुर, पीठ सहप्रमुख सुरेश लाखे, जिल्हा निरीक्षक राजेश एरणे, जिल्हाध्यक्ष मूलचंद खांडवा हे उपस्थित होते. जगद्गुरू श्री यांच्या प्रेरणेतून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान व रामानंदाचार्य संप्रदायाकडून विविध सामाजिक उपक्रम प्रत्यक्षात राबविले जात आहे. शेकडो मरणोत्तर देहदान, अवयवदान, रक्तदान शिबिरे, विनामूल्य ॲम्ब्युलन्स सेवा, ब्लड इन नीड, विनामूल्य इंग्रजी माध्यमाची शाळा, मोटार ट्रेनिंग स्कूल, दुर्बल घटकाचे पुनर्वसन, वैद्यकीय उपक्रम, घरवापसी यासारखे सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. या महिला मेळाव्यात संपूर्ण जिल्ह्यातून हजारो महिला भगिनी उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनात वृंदाताई जोशी पुढे म्हणाल्या की अडचणीवर मात करून पुढे वाटचाल करा. माणसातला देव पाहायचे असल्यास संतचरणी भाव ठेवून संतांचे सेवा कार्य पाहून अनुभूती करता येते. आज घडीला महिलांनी आधुनिकतेची कास धरून डिजिटल सेवा कार्य करावे. रक्तमित्र व रक्तदाते बनून दुसऱ्याला जीवन देण्याचा प्रयत्न करावा. आपत्कालीन सेवा कार्य असे विविध उपक्रम जनकल्याणासाठी राबविले जात आहे. या सेवा कार्यात सहभागी होऊन जीवन सार्थकी लावा असे मार्गदर्शन आपल्या मनोगतातून वृंदाताई जोशी यांनी व्यक्त केले. आलेल्या मान्यवरांचे आयोजकांनी शब्दसुमन व प्रचार साहित्याची भेट देऊन सत्कार केले. संस्कृतीचे जतन व मुलांना संस्कार देणे ही आज काळाची गरज बनली आहे. या कार्यक्रमातून जिल्ह्यातून हजारो महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन गायकवाड ताई तर आभार प्रदर्शन जिल्हा निरीक्षक राजेश एरणे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले. संजय चन्ने, गोंदिया. तुम्ही सांगा, ज्या ठिकाणी आपण आनंद गाणं वाहून गेलो त्या रामामध्ये जे जे गुण सांगितले ते सगळे गुण आपल्या प्रभूजीच्या खाली सगळ्यांनी अनुभवले की नाही? आजवरती ज्यांनी हे गुण अनुभवलेले आहेत हे प्रभूजींच्या स्वामीजीच्या खाली आहेत. आम्ही बघितलं, कोणी कोणी बघितले ते सगळे गुण प्रभूजींच्या. एवढ्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामीजी साक्षात परब्रह्म परमेश्वर परमात्मा प्रभूजी रामचंद्र आहे आणि त्यांचे सगळे गुण या कलियुगामध्ये आपल्यामध्ये बिंबवण्याचं कार्य साक्षात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य करतात. ते गुण जर तुमच्या माझ्यामध्ये यायला हवे असतील तर आपल्याला एकच करायला पाहिजे की फक्त उठता बसता काहीही करताना कोणतंही काम करताना आपल्याला आठवलं पाहिजे ते म्हणजे माझ्या प्रभूजींनी आज मला कोणती सेवा दिलेली आहे, आज मी कोणती सेवा केली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, मला कुठं जिल्हा महिला सेवाध्यक्ष काहीने बोलवलं, मला जिल्हा सेवाध्यक्ष काहीचा निरोपच आला नाही, मला गोळे साहेबांनी कळवलंच नाही, मला जिल्हा निरीक्षक साहेबांचा काही फोनच नाही. सुना, बाई, मुली, मुलं यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल. कुठं जायचं या सगळ्यांना सोबत घेऊन?
कुठे जायचंय? सोपं काम आहे, संत संघाला. कुठे जायचंय? संत संघाला. आता आपण मूळ मुद्द्याला जातो. त्या संत संघाला जाण्यासाठी आणि तुम्ही गेलात तर तुम्हाला बक्षीस देणार असा निरोप आपल्या आईनं माझ्याकडून तुमच्यासाठी पाठवलाय. पण संत संघाला मी एकटीच गेल्यावर बक्षीस मिळेल का? मला कोणाला घेऊन जायचंय? माझ्या कुटुंबामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना जर मी ओळीनं 6 महिने, प्रत्येक महिन्यात किती आठवडे येतात आणि 4 आठवड्याप्रमाणे 6 महिन्याचे, एका महिन्यात किती झाले? 4 आठवडे. 6 महिन्यामध्ये किती आठवडे झाले? 24. काही 24.5 केलेले आहेत, त्यामुळे आपल्या लक्षात येतं. तर असे 24 आठवडे जे येणार, ते 24 आठवडे जर एक ताई आपण जर कुटुंबातल्या सगळ्या लोकांना घेऊन आली तर प्रभूजी स्वहस्ते आपल्या पिठावरती आल्यानंतर तुमचा सत्कार करणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होणं सोपं आहे की नाही? तुम्हाला बोलायला पण पैसे मिळतात का? या योजनेमध्ये सोपं आहे का नाही सहभागी होणं? आता बघा, ही एक योजना झाली. लगेच त्याच्याबरोबर बाय वन गेट वन फ्री, माहिती आहे नाही सिस्टम? एक घेतलं की दुसरं त्याच्याबरोबर. अजून एक दुसरी योजना सांगितली. याच संत संघामध्ये जर मी माझ्या शेजारच्या 10 लोकांना प्रत्येक संत संघाच्या आदल्या दिवशी जाऊन निमंत्रण दिलं आणि ते 10 लोक मी दुसऱ्या दिवशी संत संघाला घेऊन आले आणि असे जर हे 10 लोक मी 6 महिने आणले तर प्रभूजी बोलवून माझा वैयक्तिक, माझ्या कुटुंबियांबरोबर सत्कार करणार आहे की नाही? बाय वन गेट वन. हे का देता येत होते आपल्याला? ह्यालाच म्हणायचं संघटन, एकत्रित करणे. कशासाठी एकत्रित यायचंय आपल्याला? एकत्रित येऊन काय करायचंय? अरे इथं एकत्रित येऊन आपल्या मनाची सकारात्मकता वाढवायची, आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण झाली पाहिजे. आपली न गरज